तर गुड आफ्टरनून मित्रांनो. सकाळपासून काय अपडेट दिला नाही. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. तर आपण सध्या आहे CNG पंपावरती कामोठ्याच्या. आपण काय सकाळी लॉग इन नाही झालो. आपलं जरा गाडीचं सर्व्हिसिंग करायची होती, ऑइल बदली वगैरे आपण केलं. गाडीची सर्व्हिसिंग खूप दिवस झाले, गाडी 2000 किलोमीटर एक्स्ट्रा चालली होती, त्यामुळे आपण गाडीचं सर्व्हिसिंग केलं आहे. ऑइल चेंज वगैरे, पुन्हा बेल्ट चेंज केला आहे गाडीचा. आणि त्यामुळं आपण काय लॉग इन नाही झालो. आणि आपलं कसं आहे, माझं गाडी कंपनीला असते. मी मग सोमवार ते शनिवार मी कंपनीला गाडी चालवतो. आणि जसं मला वेळ भेटेल, टाईम भेटेल, तसा मी मग सॅटर्डे संडे या सुट्टीला वगैरे असं मग ओला उबेरचं करतो. तर तुम्हाला सांगेन कंपनीचं पण कसं काय असतं, एर्टिगा गाडीचा रेट वगैरे. बघा, आपली गाडी आता 2,43,000 चालली आहे. आज आपण तिला सर्व्हिसिंग केलेली आहे. तर आता मला कंपनीचा पिकअप आहे कामोठ्यातून एकचा. तसा उशीरच झाला आहे, पण बघूया आता एक 10-15 मिनटात आपण 10 मिनटात CNG भरून तिथं पोचू आणि पिकअप करून ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला मी देतो अपडेट. तर मित्रांनो, आता आपण आहे सध्या आपल्या कंपनीमध्ये, पार्किंगमध्ये उभा आहे गाडी लावून. बघूया आता कसं काय. आता कसं असतं कंपनीमध्ये, एक दुपारचं आपण पिकअप घेऊन आलो आहे, परत इथं थांबायचं. नंतर मग आता 4:30ला आता एक साहेब निघणार आहेत, त्यांना पनवेलला ड्रॉप करायचं आहे, परत यायचं. आपल्याला जसं 12 तासाची ड्युटी असते, सकाळी 12 ते संध्याकाळी 12पर्यंत असा आपला एक शेड्यूल असतो. त्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं, बस. बाकी तर दुसरं काय नाही. आपली गाडी सर्व्हिसिंग करून घेतली. तर गाडी सर्व्हिसिंगला मला आज जवळजवळ किती खर्च आला आहे बघा, तुम्हाला दाखवतो. मला जवळजवळ आज 4,800 रुपये आपलं बिल आहे. 4,860 रुपये गाडीचा खर्च आला आहे आपल्याला. कळंबोलीमध्ये 2100 रुपये इंजन ऑइल, 99 रुपयेचं ऑइल फिल्टर, एअर फिल्टर 310, 357चा AC फिल्टर, बेल्ट टाकला. बेल्ट आपला खराब झाला होता, तो बेल्ट एक टाकला. कुलंट घेतलं 570 रुपयेचं, डिस्ट्रिक्ट वॉटर 40, आणि स्पार्क प्लग 4 टाकले नवीन, 484 रुपये. आणि मशीनचे चार्जेस म्हणजे मेंटेनन्स, आपलं ह्याचे मेकॅनिक चार्जेस 400 रुपये, असे टोटल मिळून आपलं 4,860 रुपये बिल झालं आहे. तर बिल योग्य आहे का जास्त आहे, मला जरा सांगा कमेंट करून मित्रांनो. तर काही एवढी आयडिया नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला करतो अपडेट नंतर तुम्हाला. अजून चहा पिऊन आलो आत्ताच जस्ट. तर मित्रांनो, आलो आहे आपण आता इथं खांदा कॉलनीमध्ये. खांदा कॉलनीमध्येच आहे. इथं एक ऑफिस आहे, त्या साईडला साहेब गेलेत तिकडं. आपण इथं पार्किंग लावून बसलो आहे. बघूया आता कधी येत आहेत साहेब वगैरे काय, आणि मग देऊ तुम्हाला अपडेट कसं कसं काय काय होतं. गाडी आता आपली इथं उभा आहे सध्या पार्किंगमध्ये. किती वाजतील काय, मला वाटतं अर्धा एक तासाचं त्यांचं काम आहे. ते काम झाल्यानंतर मग मला करंदडेला ड्रॉप करायचं आहे. आणि करंदडेला ड्रॉप केल्यानंतर मग मला परत रिटर्न कंपनीमध्ये जायचं आपल्या. ठीक आहे, ओके. तर मित्रांनो, ही बघा आपली गाडी. आणि मी खूप वेळानंतर मला वाटतं अपडेट देतोय. जवळजवळ 5:15ला तुम्हाला अपडेट दिलेलं. आता मी आहे ऑलरेडी, मला वाटतं 10:30 वाजून गेलेत. आणि आपल्याला आता निघायचं आहे घरी. एक 2 ट्रिपा आपण. तर मित्रांनो, आता आपण खूप वेळातून अपडेट देतो तुम्हाला. जवळजवळ मला वाटतं 5:15ला मी अपडेट दिली होती की आपण आहे करंजाडेला साहेबांना
पनवेलला घेऊन गेलेलो. त्या साहेबांना तिथं ड्रॉप केलं. त्याच्यानंतर आलो परत. लगेच आपल्याला एक दुसऱ्या साहेबांना एक ड्रॉप करायचं होतं आपल्याला इकडं उलव्याला. परत तिकडे गेलो. त्याच्यानंतर आता आपण परत कंपनीमध्ये आलो. परत आपल्याला एक पनवेलचा परत एक ड्रॉप होता. कारण असं ठराविक मित्रांनो ड्रॉप असतात आपले, पिकअप ड्रॉप ते आपल्याला तेवढे करावे लागतात. आणि आता आपण बस लास्टचा ड्रॉप आहे आपला. 10:30 वाजलेत आणि आता आपण निघालेलो आहे आपल्या घरी. तर आपल्याला ते किलोमीटर आपल्याला घर टू घर किलोमीटर भेटतं, त्याच्यामुळे काय वाटत नाही. आणि मित्रांनो कसं आहे, मोठी गाडी आहे इर्टिगा, बाहेर कुठे फिरण्यापेक्षा कंपनीचं जरा थोडं परवडून जातं. म्हणजे कसं एक महिन्याला पगार व्हावा आपला ठरल्यासारखा, तसं असतं ते. तर तुम्हाला ठीक आहे, मी घरी पोचल्यानंतर देतो अपडेट. पुढं पनवेल आता परत नाही. आणि मग आता आपण निघालोय. आणि मला वाटतं आता काय घरीच जाणार आहे. आपली गाडी मला वाटतं जवळजवळ ठीक आहे, मी तुम्हाला घरी गेल्यानंतर देतो अपडेट. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 11:15 वाजलेले आहेत. आपण आता घरी पोहोचलेलो आहे. गाडी पार्किंगमध्ये पार्क केलेली आहे इथं आपल्या सोसायटीमध्ये. आणि बघा तुम्हाला आता कसे वाटतात व्हिडिओ वगैरे, आवडतात का? नवीन आहे अजून, थोडं आपलं कॉन्टेंट वगैरे एवढं जमत नाही, बोलता येत नाही. पण आपण चांगला प्रयत्न करू इथून पुढं नवनवीन अपडेट माहिती देण्याचा. तर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. गुड नाईट, शुभरात्री.